सो हे गाइज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आणि जायचं आहे महाबळेश्वरला. शूट आहे म्हणजे प्रॉपर महाबळेश्वर पण नाही, महाबळेश्वरच्या थोडा आधी आहे. अजून काय लोकेशन ते मला पण नाही माहिती. फक्त एवढं माहिती आहे की रिसॉर्टमध्ये शूट आहे. तुम्हाला माहिती असेल माझे दादा पया दादा विशालांना जे जोगेश्वरला राहतात, तर त्यांच्यासमोर जो राहुल दादा राहतो, पया दादा आणि राहुल दादा एकत्र ऑफिसमध्ये कामाला आहेत. त्यांच्या ऑफिसमधून ते लोक जाणार आहेत शूटला महाबळेश्वरला. तर पया दादाने मला विचारलं एक मुलगा हवाय, तू जाशील काय? बोललं की काय नाही, फक्त बॅटरी वगैरे जो मागेल कॅमेराची ती द्यायची आहे, अजून काय बॅगा वगैरे असतील त्या बघायच्यात, फक्त एवढंच आहे. पया दादा बोलला तुला जायचं असेल तर सांग. तर मी पण फ्रीच होतो, कॉलेज वगैरे सध्या बंद आहे, तर विचार केला जाऊया म्हणून जातोय. आता मी बॅग बिग भरायला सुरुवात करतो, अजून काय भरले नाही. ते महाबळेश्वर आहे म्हटल्यावर तिथे थंडी तर असणारच, म्हणून काल जाऊन मी स्वेटर आणलं नवीन. ग्लव्स वगैरे तर आहेत माझ्याकडे. चला बॅग भरतो. मित्रांनो मला सोडायला आला इथे अग्रवालला, आणि त्याचे मित्र आहेत ते ऑफिसवरून डायरेक्ट रिक्षा करून येतात. इथे येतील तर मी त्यांच्यासोबतच जाणार आहे हायवेला, आणि तिथून आमची बस आहे, AC बस आहे. ते कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवतो. दादा ॲक्च्युली मला बायकवरून सोडायला येणार होता, पण हे लोक इथूनच येणार आहेत म्हणून दादाने कॉन्टॅक्ट वगैरे केला आणि मला इथे सोडायला आला. तर आता इथून अग्रवालवरून मी जाणार आहे हायवेला, आणि हायवेवरून बस पकडून डायरेक्ट महाबळेश्वर. बाय बाय मित्रांनो. आता आहे मी बसमध्ये. AC बस आहे फुल आणि स्लीपर आहे. बाकीचे 5 जण राहुल वगैरे मागे आहेत. आता आम्ही आलो बसलो वरती, ते तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा हे जे सगळे आहेत मुलं तिकडे काहीतरी राहुलला तर झोपला, आणि पुढे 3 जण आहेत तिकडे छान सगळे सीट करतात. आणि माझी सीट अशी पुढेच आहे केबिनच्या बाजूला. आणि बघा माझे बघू शकता आपण आपल्यासोबतच आहे दादा. तर मागे दाखवते ना त्यांचे चेहरे. लवकर झोप होता 11 वाजायला काय करते. आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता. हा बघा ते भारी वाटतंय. तर मी तर फर्स्ट टाइम आलो असं बस AC बस मधून, ते पण स्लीपर मधून. मित्रांनो आम्ही बसमधून वाईला उतरलो सकाळी 5:30 वाजता. मग इथे जिथे आम्हाला रूम दिला आहे तो दुसरीकडे, आणि शूट आमचं दुसरीकडे आहे. तर इथे सकाळी आम्ही आलेलो आहे गेटवर होतो, तर ते बोलले अजून 9ला उघडेल. मग आम्हाला बाहेर बसावं लागलं. आम्ही रोडवर बसलो, 3 तास बसलेलो काळोखोदा, आणि इथेच आम्हाला आता रूम दिलाय. ते लोक आले बाहेर, आम्ही बसलो तिथे. त्यातला एक इकडं माणूस आला आणि आम्हाला बोलले 15 मिनिटमध्ये तुम्ही या. मग आम्ही आलो, तिथे रूम दिला आपल्याला. दाखवतो तुम्हाला रूम. इकडे हा रूम आहे आपला, हा बघू शकता. आताच भेटलाय रूम. आता सगळे आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होतील. मजा आली. चला आता सगळे फ्रेश हो आणि नंतर जाऊ आपण, निघूया रिसॉर्टला जायला. मित्रांनो आम्ही तिघं आधी फ्रेश वगैरे झालो आंघोळ करून. आता जातोय शूटच्या लोकेशनवर. बाकी राहुलला आणि तो दुसरा दादा तो येतोय मागून. तर रोड बघा एवढं सामान घेतलंय, लाईट वगैरे आहे, बॅग आहेत 2. जातोय आहे मी. आणि ते बघू शकता बैल आहेत, ते खिल्लारी बैल आहेत. दाखवतो तुम्हाला बघा. दिस इज इम्पॉसिबल. नाही ना ते ना मध्ये मध्ये ना एररचा ऑप्शन झाला. कसला ऑप्शन ते दाखव ना मला. का मला काय सांगतो, सांगतो मला कसं समजेल आता. अरे म्हणजे शूट करताना ना मध्येच मेमरी मध्ये ना एररचा ऑप्शन येतो. ठीक आहे बंद होऊन जातं काय, बंद नाही होत. मॅग्नस कॅव्हरस रिसॉर्ट हे पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा इथे हळदी समारंभ इकडे होणार आहे. यांचा वेलकम होता तो तिकडे मगाशी वाऱ्याने पडला, माहिती नाही नंतर उभं करतील. जो मॅनेजर असेल तो येईल आणि उभं करेल. बाकी साईदा आणि श्यामदा गेलेत तिकडे शूटसाठी, आणि आम्ही तिकडे इथे थांबलोय. स्लो म्हणजे जैसे पता चल गया अपने 2 डाल कर रख दो, फॉर्मल नंबर रख दो, कुछ पे दिक्कत ना है।
गिम्बल लावतोय. गिम्बल. हे काय? ये वो कैमरे का क्लीन करना है, लेंस के अंदर से. अच्छा. क्लीनर है, क्लीनर. प्लेट है, प्लेट को डालने का ऐसे लॉक हो गया. अब इसको बैलेंस कर लो. बैलेंस नहीं हुआ अभी तक, अभी भी नहीं हुआ है. अभी हुआ है तो भी ऊपर नीचे करके ये रुकेगा, मतलब सही है. सही आहे. इथून पण नाही, थोडासा राहणार. म्हणजे असं पडलं नाही पाहिजे. जिथे मी मुवमेंट करतो तिथे थांबलं पाहिजे. तिथे थांबलं बरोबर आहे. इथं थांबलं ओके. फिर ये कुछ जुगाड़ है इधर से, इसको थोड़ा नीचे करूँगा. पहला ऐसा कैलिब्रेट करायचं, गिम्बल ऑन करणार. ओके. कैलिब्रेशन. ठीक है अभी बघा इथं ते दोघं तिथे शूट करून आले. इथे साईडला आता थांबलेत आणि राहुलला तिकडे शूट करतोय. बघा वरती. आणि आमच्या बॅग्स वगैरे इकडे ठेवल्या आहेत. आणि बोललो मगाशी इकडचा समोरच्या व्ह्यूचा फोटो काढताय त्याला. पहाड़ बोलो ना. ही गाडी आली आता. ही बॅग वगैरे सगळे आतमध्ये टाकतायत. फेस 1ला जायचं आहे. ते कॅमेरे आहेत ते बाहेर. तेच पहाड़ और नदी दोनों दिखता था. नदी में प्रॉपर नहीं. सही बोलला. व्हिडिओ एकटा बसलाय चाचा. श्याम चाचा एकटे बसलाय पाहिजे. आणि चाचा फोनवर हाय. नाश्ता वगैरे चालू झालं. त्या बाजूला तिकडे डॅम बघा. एक नंबर दिसतोय बघा. मस्त आहे ना. समोर पाहावा होता डॅम. सेट बंद झाल्यावर गाडी झाली. मित्रांनो आता इथे आलो आम्ही दुसऱ्या ठिकाणी. ते सामान वगैरे ठेवलंय मागे. आणि हा बघा चिकू तोडून खातोय. चिकू नाही, कडुलिंबाचा पाला. अच्छा हा तो कडुलिंबाचा पाला आहे. आणि हे बघा इथे चिकू येते. आम्ही खाणार. पौष्टिक असतं. सायराम मले. इथे पंखात आहे बसायला. महाराजांच्या काळा टाईप बनवले आहे बसायला आहे बघा. त्याचा पण आता शूट केला राहुलदाने. आता हा करतोय. आणि आता आम्ही आहे डॅम जवळ. डॅमच्या बाजूला चला बघू शकता मागे डॅम. डोंगर वगैरे भारी. मागचा एकदम भारी व्ह्यू वाटतोय. ते मागे राहुलदा वगैरे सगळे फोटो काढतात. आणि व्ह्यू बघा काय तुम्हाला दाखवतो. हा बघा व्ह्यू किती सुंदर वाटतोय. एक एक झाड दिसते मोजू शकतो. तुमचा रेकॉर्डिंग चालू केलं. इथे वेलकम चालू आहे. वेलकम.
मैं डाल दिया फ्री। हाँ ये जितने भी आ रहे सबका लोग इधर ही खड़े हो, इधर ही खड़े हो। कैमरा लगा के सेट कर। आता इकडे संगीत आहे त्यांचं आणि इथे एक लाईट लावले आहे, त्या कोपऱ्यात एक लाईट लावले आणि इथे लावताय हा दादा. आणि रेसोडं बघू शकता किती सुंदर सजवलं आहे. इकडे जेवणाची सोय. हे बघा इथे किती छान लाइटिंग केली आहे आणि किती सुंदर वाटतंय बघू शकता. आता शूट वगैरे घेतलाय दादानी, तर जातोय परत तिकडे खालच्या बाजूला जिथे आता संगीत आहे. बॉटल दे. नवीन मित्र आलाय, बॉटल इथे दे. नवीन मित्र आलाय तो खेड्यामध्ये मस्त आहे. एक सकाळी 2 भेटले होते, लेकिन एक म्हातारा आहे, शिवाय नाही देणार, त्याच्यानं मेला पाहिजे तो. कॅमेरामध्ये शिवाय नाही देऊ शकत. दगड म्हणजे कुत्रा आमच्या सोबत होता, त्याची शेती होती, तो शेतीमध्ये जाऊन मस्ती करून आला. त्याला काय समजतं काय चुकीचं काय, येऊन बसलाय आणि तो जाऊ शिवाय नाही करतो, तो आला आणि त्याला तो दगड मारला. आता काय बोलू, खूप मला वाईट वाटलं, लेकिन आउटसाइड होतो, ह्याला बाजूला करून मग त्याने दगड मारला. तो म्हातारा मेला पाहिजे 2-3 दिवस. आणि आता परत एक नवीन आमचा मित्र, एक नवीन आला भाई, तुला कोण नाही मारेल. मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आजचा आहे आपला दुसरा दिवस महाबळेश्वर मधला. आज पण लग्न आहे, तिकडे शूटिंग आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, बाकी सायदा शामदा वगैरे ते सकाळीच गेल्यात. आम्ही राहुलला वगैरे आम्ही फ्रेश होऊन बसलो आणि कुशलला आंघोळीला गेलाय. बघा आता दाखवत नाही, रूम पसारा आहे सगळा. आणि आजच इथून आम्ही हे सगळ्या बॅगा वगैरे नेणार आहे. डायरेक्ट लग्न झालं, शूट झालं की डायरेक्ट जेवून आम्ही मुंबईला निघणार आहोत. काय बोलतो राहुलला जरा बोल. चला हाँ यहाँ खड़े कर दो, पहले ऐसा खड़ा करता हूँ, दूर दूर कर दो खड़ा. आता त्यांचा शूट करणार आहेत ड्रोनने. पाहू शकता राहुलदा पण खाली उभा आहे आणि आपले सकाळी आले ड्रोनवाले. हाँ सर को ऐसा ये साइड पे कर दो. हाँ ऐसा वही वही कर दो. हम लोग दिख रहे क्या पीछे? हाँ दिख रहे हो सब. नीचे आ जाओ, बैठ जाओ चीतो, उधर बैठ जाओ कोने में. दिख जाएंगे फिर ऊपर जाएगा. ऐसे ही खड़े रहो, पैनिंग कर दो. हाँ वेरी नाइस. स्माइल करते रहो, आई कांटेक्ट, स्माइल स्माइल. ओके ओके चलते नहीं चलेगा. ठीक है चलो बोलो. चलो तुम सब लोग पैनिंग चालू रखो. चलो 1 2 3 गो. कुछ नहीं. ड्रोनचा वरून सीन बघा काय दिसतोय तो एक नंबर. कुछ नहीं है. हे काय काढलं म्हणून याला कुठे नेत नाही मी. अरे कुछ आया नहीं इतना कम करने के बाद भी. ड्रोन कुठे आवला तिकडे आहे. जल्दी जल्दी कर, बात में कर, रात को कर बात. त्याची तार तोडली रे भावा मी डेकोरेशन वाल्याची. रात को बात कर, तो अभी नहीं. सही दिसतंय रे. ओ माय गॉड एक नंबर जल रहा है ना. एंटी फिल्टर लगाया फिर भी दूसरा वाला लगा दो ना. एंटी फिल्टर दूसरा वाला है ये इधर से करेगा ना. पटाख काट के चल रही है शॉट. और क्या कर रहे हो बाय खा लिया.
ड्रोन शॉट बघा चालू आहे. इथून आपला हा दादा घेतोय आणि तिकडे ड्रोन आहे वर आणि इथे समोर लग्न चालू आहे. बाकी राहुलदा वगैरे इथे बिझी आहेत सगळे. मैम कैमरे में 54 घ्या दुसरा वाला रेडी 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 हा दादाचं पाणीचाच प्रॉब्लेम आहे. काय लोक पाणी भेटत नाही मुंबईला आणि हा अर्धा एवढी पाणी लिंबू टाक ना एवढं असेल तर एवढी पिऊन असं बॉटल ठेवणार परत दुसरी नवीन येणार. अजून बरोबर आहे ना लिंबू सोडा. लिंबू बनवायला गेले. चपाती पण घेऊन ये ह्याच्यासाठी चिंट्यासाठी. काय स्टेज सीट घे का काय विचारा. मित्रांनो फायनली शूट वगैरे सगळं झालंय डन आणि आता आम्ही करतोय निघायची तयारी. बघा बॅग वगैरे सगळी झालंय पॅक सगळं भरलंय आणि आता रात्रीचे किती वाजले 12:15 वाजून गेलेत. 12:30 वाजलेत काहीतरी. आणि आमची बस कुठून आहे शिरवळ फाट्यावरून आमची बस आहे आणि आता बाहेर गाडी आहे रे आम्हाला शिरवळ फाट्यापर्यंत न्यायला. आता जाऊ आणि तिथून डायरेक्ट मुंबईला जाऊ. ब्लॉग कसा वाटला नक्की आवर्जून कळवा. कमेंट करा खूप प्रेम द्या. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. शेअर करा आणि अनुषला असंच सपोर्ट करा. अनुष असंच व्हिडिओ बनवत असेल. बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.